नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपलं स्वागत करत आहे. तर आता जो काही टास्क रंगणार असतो त्याबद्दलची चर्चा सुरू असते. अँकर म्हणते की पुढच्या अर्ध्या तासामध्ये आपण प्रोग्राम सुरू करणार आहोत, त्यामुळे प्रत्येकाने तयार राहायचं आहे. सगळ्या पार्टिसिपेंट्सने मला किचन एरियामध्ये भेटायचं आहे. सगळे आता टाळ्या वाजवतात. ईश्वरी अर्णव स्पर्धेसाठी ऑलरेडी असतात. तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणते की सर, माझी पूर्णपणे तयारी झाली आहे. आपण दोघांनी आता मस्तपैकी काहीही ठरवलं तरी करून दाखवायचे आणि माझा विश्वास आहे की आपण दोघं हे करून दाखवू शकतो. काहीही करून आपल्याला सात्विक फॅशनला जिंकायचंच आहे. त्यासाठी आपण काहीही करू शकतो, हे लक्षात घ्या. तेवढ्यात तिथे आता लगेचच ह्या सगळ्यासाठी ऐकायला सौदामिनी येते. सौदामिनी म्हणते की ठीक आहे, तुमच्या दोघांची स्वप्न तर खूप मोठी आहे. तुम्हाला पासेस तर मिळाले आहेत, पण लक्षात घ्या दोघंजणही की तुम्हाला दोघांनाही स्पर्धा जिंकता येणार नाही आहे. तेवढ्यात ईश्वरीला ती म्हणते की तुमचा कॉन्फिडन्स खूप मोठा आहे, पण जी काही स्पर्धा आहे ना ती कमी समजू नका. तुम्हाला वाटत असेल की हे छोटी मोठी स्पर्धा असेल, तर नाही. या स्पर्धेमध्ये जे काही घडणार आहे हे अजून तुम्हाला माहिती नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही हे स्किप करून टाका आणि स्वतः हरलायत असं समजा आणि माझ्या हवाले तुमची कंपनी करून टाका. तुमची कंपनी ही राहणारच नाही आहे. या कंपनीचं नामोनिशानच मी या स्पर्धेद्वारे नष्ट करून टाकणार आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की अच्छा, म्हणजे तुम्हाला काय वाटतं आहे की तुम्ही हे जे सगळं काही करताय त्यामध्ये तुम्ही मला हरवू शकाल? तर नाही, अजिबात असं होऊ शकत नाही. तुम्ही मला अजिबात हरवू शकत नाही, कारण की सात्विक फॅशन नष्ट होण्याच्या अगोदर मी काहीही करू शकतो, हे लक्षात ठेवा. कधीही कोणत्याही व्यक्तीसमोर येण्याच्या आधी ती व्यक्ती कोण आहे याचा विचार करावा आणि मग स्पर्धा लावावी. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्हाला असं वाटत असेल मॅडम, पण आम्ही पूर्णपणे कोशिश करणार आहोत. त्यापेक्षा मी काय म्हणते, तुम्ही इथे आम्हाला हे सगळं सांगण्यापेक्षा तुमचे जे स्पर्धक आहेत ना, तुमच्या सौदामिनी क्रिएशन्सचे, त्यांना जाऊन जरा काही 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगा. स्पर्धा जिंकण्यासाठी आम्हाला मोरल डाऊन करण्यापेक्षा तुम्ही त्यांना जाऊन समजवा आणि ही स्पर्धा झालं तर आम्ही जिंकण्याची पूर्ण कोशिश करणार आहोत, समजलं? तेव्हा मग ती असं बोलून तिथून निघून जाते. ईश्वरीच्या बोलण्याने तिला चांगलं झोंबतं. ती गेल्यावर ईश्वरी अर्णवला म्हणते की सर, ही बाई ना आपल्याला हरवण्यासाठी कोणत्याही लेवलला जाऊन काहीही करू शकते. यामुळे आपल्याला खूप अलर्ट राहणं गरजेचं आहे, कळलं ना? तेव्हा अर्णव म्हणतो की हो मिस इंदोर, आय नो ही कोण आहे, कशी आहे हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे तू काळजी करू नको. आपल्याला जे काही करायचं आहे ना ते अगदी व्यवस्थितपणे केलं पाहिजे, कुठलाही प्रॉब्लेम न येऊ देता. तर ईश्वरी अर्णव दोघंही ठरवतात की आपण पूर्ण प्रयत्न करायचे या कॉम्पिटिशनमध्ये जिंकण्याचे आणि या बाईला तोंडावर पाडायचं म्हणजे पाडायचंच. दोघांनी एकमेकांना वचन दिलं इथे आता. त्यानंतर सौदामिनी येते देवसरेंकडे. म्हणते की काय हो देवसरे, तुम्हाला मी इतकं सांगितलं होतं, पैसे दिले होते की त्या सात्विक फॅशनच्या ईश्वरी अर्णवला पास देऊ नका, मग तुम्ही का दिलेत पासेस त्यांना? तेव्हा तो म्हणतो की सॉरी मॅम, त्याचं काय झालं ना की मला तसं द्यावंच लागलं हो, म्हणजे परिस्थितीच तशी निर्माण झाली होती आणि त्यांनी सगळ्या मीडियासमोर, माझ्या सगळ्या जजेससमोर, माझे सगळे हेड आहेत त्यांच्यासमोर येऊन मला प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे मला सांगणं गरजेचं झालं आणि पास देणं गरजेचं झालं. आणि तसंही तो जे काही म्हणत होता ना ते अगदी योग्यच होतं. म्हणजे मला असं वाटतं की ते जे काही म्हणत होता त्याच्यामागे अगदी योग्य कारण होतं. ते म्हणजे की हे जे काही पासेस वगैरे आहेत ना, या सगळ्या गोष्टी त्याला देणं गरजेचं होतं, कारण ते रूल्समध्ये बसतच होतं. सौदामिनी म्हणते की ते तुम्ही मला शिकवू नका की काय रूलमध्ये बसतं आणि काय नाही. त्याच्यासाठीच तर मी तुम्हाला पैसे दिले होते ना, मग तुम्ही त्याचं काय केले? मी तुम्हाला पैसे देऊनही तुम्ही असं का केलं? तेव्हा मग आता लगेचच ते म्हणायला लागतात की हो मॅम सॉरी, पण मी काहीच करू शकत नव्हतो, हात माझ्या दगडाखाली होते. तेव्हा सौदामिनी म्हणते की पैसे तर घेतलेत ना, मग काम कोण करणार आहे? तेव्हा तो म्हणतो की मॅम, आणि तोंड खाली पाडून उभा असतो. सौदामिनी म्हणते की त्याचं काही नाही, आता लक्षात ठेवायचं, मी जे काही सांगते ते सोपा साधा पदार्थ द्यायचा, तो म्हणजे त्या आकाश टेक्स्टाईलला, आणि कठीण पदार्थ देऊन ठेवायचा, ते म्हणजे त्या टेक्स्टाईल या सात्विक फॅशनच्या ईश्वरीला. म्हणजे जिंकली पाहिजे तर आकाश टेक्स्टाईल आणि त्या ईश्वरीला अजिबात जिंकता आलं नाही पाहिजे, समजलं? जे काही सांगते ते पूर्णपणे व्यवस्थित करायचं आहे. देवसरे म्हणतो की हो मॅम, मी आता पूर्ण प्रयत्न करतो. नंतर मग ती ठरवते की काहीही झालं तरीही आता या स्पर्धेत तरी ईश्वरीला हरवायचं म्हणजे हरवायचंच. ईश्वरी अर्णव दोघेही रेडी होऊन थांबलेले असतात कॅफेमध्ये. म्हणजे सगळ्या स्पर्धकांसाठी वेटिंग पिरियड असतो, तर सगळेजण आपापल्या परीने म्हणजे चहा कॉफी किंवा जेवण करण्याचा प्रयत्न करत असतात, जेणेकरून त्यांना स्पर्धेमध्ये व्यवस्थित उतरता यावं. सगळेजण असतात. ईश्वरी आणि अर्णव जेव्हा येतात
तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर तुला बरं वाटतंय? तेव्हा ती म्हणते की हो मला बरं वाटतंय. आता त्या दोघांना पाहून आकाश त्यांना जॉईन करतो आणि आकाश तिथून निघून गेल्यानंतर तो नम्रताला काहीही न बोलता पटकन बाजूला होतो. ती तिथे तशी एकटीच एका अनोळखी मुलीसोबत बसलेली असते. तेव्हा आकाश येतो आणि म्हणतो की गाईज मला आता तरी सांगा की नेमकं काय झालं होतं, तुम्हाला स्पर्धेला यायला इतका उशीर कसा काय झाला? तेव्हा मग लगेच तो म्हणायला लागतो की जाऊ दे आकाश, आता ते तितकंसं इतकं महत्त्वाचं नाही. समथिंग काहीतरी चुकीचं घडलं, नाकाबंदी वगैरे लागली होती आणि त्या नाकाबंदीमध्ये नंतर आम्ही आलो तर ते तिथून हटवून टाकलं होतं. असं काहीतरी चुकीचं घडत होतं. जाऊ दे, काही प्रॉब्लेम वेगळाच होता. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की हो म्हणजे ते सगळं जाऊ दे आता, तो विषय महत्त्वाचा नाही आहे. पण ईश्वरी आता ठीक आहे ना? तेव्हा ती म्हणते की हो हो भाऊजी मी आता एकदम ठीक आहे. तेव्हा तर लगेच ईश्वरीला आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर तू प्लीज जरा काहीतरी खाऊन घे ना, म्हणजे तुला बरं वाटेल. आकाश म्हणतो की हो मला तरी असं वाटतंय की जरा तू काहीतरी खाल्लं पाहिजे वहिनी, नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा ती म्हणते की नाही म्हणजे माझा उपवास आहे त्यामुळे मी काहीच खात नाही आहे. ठीक आहे. तेव्हा दोघंजणं तिला बोलत असतात, खाण्यासाठी फोर्स करत असतात. नमू इथे म्हणत असते की काय चाललं आहे या सगळ्यांचं? सगळे तर सगळे हे आकाश पण यांच्याबरोबरच असे वागतात. म्हणजे मला कळत नाही आहे की इतकं सगळं घडतंय परंतु आकाशला कसं काही वाटत नाही. मला न सांगता निघून गेला आणि तरीही काहीच बोलत नाही आहे. म्हणजे सगळ्यांना नुसतं त्या ईश्वरी आणि अर्णव यांचंच कौतुक, यांच्याच नावाचा डंका सगळेजण वाजवत असतात. आम्ही दोघंजणं आहोत ना इथे, त्याचं कोणाला काही पडलं नाही. ईश्वरीला आणि अर्णवला पास मिळाले त्यामुळे त्यांना कौतुक वाटतंय. तेव्हा मग आकाश ईश्वरीला म्हणतो की थांब, तू काही खाल्लं नाही, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येतो आणि दादा तुझ्यासाठी कॉफी. आकाश निघून जातो आणि म्हणतो की नाही मी ते काही ऐकणार नाही, तुला खावं लागेल म्हणजे लागेल. आता आकाश पटकन येऊन तिला कॉफी देतो आणि म्हणतो, तिला चहा देतो आणि अर्णवला कॉफी देतो आणि म्हणतो की हे घे चहा पिऊन घे. तेव्हा ती म्हणते की नको, म्हणजे मला हे सगळं नको हवं होतं, मला हा उपास अगदी निर्जयी करायचा होता. मग त्यावर आकाश म्हणतो की असं करू नको. अर्णव पण म्हणतो की हो मिस इंदोर तुला कॉम्पिटिशनसाठी उभं राहायचं आहे, त्यासाठी यू हॅव टू गेट स्ट्रॉंग, त्यामुळे चल लवकर घे. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो हो चल हा चहा तरी घे, आणि हो मी काही तुला चहा कॉफी वगैरे नाही सांगितली घ्यायला, कॉफी दादासाठी आहे आणि चहा तुझ्यासाठी, त्यामुळे चल लवकर चहा घेऊन टाक. तेव्हा ईश्वरी घालत असते. ती म्हणते की भाऊजी मला जरा पाणी आणाल का? तेव्हा मग तो पाणी आणून देतो. ईश्वरी ते पाणी प्यायला लागते आणि एक घोट घेऊन ती पुन्हा चहा प्यायला सुरुवात करते. तर इथे आता नम्रताला राग येत असतो की सारखा आकाश हा त्यांच्या मागे पुढे करत असतो. तर दुसरीकडे नम्रताला एक निनावी कॉल येतो. तिच्या मनात विचार येत असतो की मला ह्या आई असा फोन वगैरे का करत नाही, किंवा घरी तर इतर वेळेला नुसत्या त्या माझ्या मागे मागे करत असतात इशूच्या विरोधात उभं राहण्यासाठी. मग आता आई मला पार्टिसिपेट केलं आहे तर चिअरअप करण्यासाठी का आलेल्या नाही आहेत, म्हणजे माझी बाजू का घ्यायला आले नाही आहेत, काय नेमकं कारण असेल, तिच्या डोक्यात विचार येत असतो. त्यावेळेला मग आता तिला लक्षात येतं की तिला काहीतरी व्हॉईस नोट आलेली आहे. म्हणून ती मोबाईल घेते आणि वल्लरीचाच नेमका व्हॉईस नोट असतो. वल्लरी म्हणते की हे बघ, मला काही कारणास्तव नम्रता पुण्याला जावं लागतं आहे, पण मी तुला एक गोष्ट सांगते की तिथे तुझ्या मदतीने सगळं काही होईल. म्हणजे मी त्यांना सांगून घेतलं आहे, माझं सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे, तिकडे सेटिंग आहे. तुला एक काम करायचं आहे, तुला सगळ्यात सोपा पदार्थ देणार आहेत, तो तुला करायचा आहे. आणि ईश्वरीलाही पदार्थ असेल परंतु त्यामध्ये तुला काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करायचा आहे. तुला ईश्वरीच्या डोळ्यामध्ये औषध वगैरे टाकायचं आहे, जेणेकरून तिला तो पदार्थ बनवता येणार नाही आणि ती हरेल आणि तू जिंकशील. तेव्हा मग नम्रताने हे ऐकल्यानंतर तिला खूप वाईट वाटतं. तिला भूतकाळात सगळ्या त्यांच्या पहिल्याच्या आठवणी लग्नाअगोदरच्या आठवतात. जे क्षण ते दोघांनी एकत्र घालवले, बहिणी बहिणी एकत्र होत्या, परंतु लग्नानंतर आता वल्लरीने कशाप्रकारे तिचे कान भरलेले असतात हे सगळं तिला आठवत असतं. वल्लरी म्हणत असते की बघ, तुला ठरवायचे आता काय करायचे ते. तुझ्या बहिणीच्या विरोधात तुला तुझ्या हक्कांसाठी उभं राहावं लागेल, लढावं लागेल, नाहीतर इशू घरातलं सगळं स्वतःच्या बाजूने बळकावून घेईल, तुला काही मिळणार नाही, लक्षात घे. त्यामुळे आता लगेच नमो विचार करते की काय करू मी, इशूच्या विरोधात उभी राहू, कारण ती माझी लहान बहीण आहे. नाही असं नाही करता येणार. पण तुझं दुसरं मन सांगायला लागतं की नाही नमो, तुझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे, पण काही झालं तरी तुला हे करावं लागेल, कारण की तुला जर घरात त्या मान सन्मान मिळवायचा असेल, मोठ्या सुनेचे कर्तव्य जर इशूला मिळत आहे तर तुलाही तुझेच कर्तव्य मिळाले पाहिजे, जबाबदारी. त्यामुळे तुला हे सगळं करावं लागेल, तुला या इशूच्या विरोधात उभं राहावं लागेल, असं म्हणून ती तिथल्या तिथे असते. त्यानंतर मग एक वेटर असतो, त्याला फोन येतो आणि समोर आकाश टेक्स्टाईलची नम्रता बसली ना, तिच्याजवळ जाऊन काही सामान दे,
असं म्हणून आता तो 2 पाण्याच्या बाटल्या घेऊन येण्याच्या नाटकाने पुढे येतो आणि त्यानंतर खाली एक टिश्यू ठेवतो आणि त्या टिश्यूवरतीच दुसरी एक काचेची बॉटल ठेवतो औषधाची. आता नमूचं लक्ष तिकडे जातं. नमू विचार करते की नेमकं या माणसाने काय ठेवलं असावं असं, म्हणूनच ती बघायला जाते. तर बघितल्यानंतर तिच्या लक्षात येतं की हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. म्हणूनच ती बघायला लागते आणि तिच्या लक्षात येतं की ही तर औषधाची बाटली, म्हणजे आईने जे काही सांगितलं आहे ते यांच्याशी बोलणं झालेलं दिसतंय. म्हणून आता ती बाटली घेते आणि बघते तर म्हणजे ते औषध जरा असं व्यवस्थित नसतं, थोडा वेगळाच वास असतो आणि त्यामध्ये टिश्यूवर इंदोरी पोहे असा पदार्थ हा नमूसाठी ठेवलेला असतो. मग आता ते वाचल्यावरती नमू विचार करते की अच्छा, म्हणजे हा पदार्थ मला बनवायचा आहे, त्याच्यासाठी हे सगळं चाललं आहे कदाचित. तर नमूचं हे सगळं विचार सुरू असतात. तिच्याकडे आकाशचं अजिबात लक्षच नसतं. नंतर मग ईश्वरी म्हणते की मी चहा घेतला आहे. तो म्हणतो की काहीतरी स्नॅक्स खाऊन घे, पण ती तयार नसते. ती म्हणते की बस झालं आता, मी जरा फ्रेश होऊन येते. तेव्हा मग ती फ्रेश होण्यासाठी म्हणून पुढे चाललेली असते. तेवढ्यातच आता नम्रताला म्हणजे हे सगळं होत असताना ती बघत असताना ती निघून जाते. पण ती जात असताना तिला अचानक ईश्वरीला गरगरायला होतं आणि ती खाली पडते आणि ती गरगरताना खाली पडत असताना आता तेवढ्यातच आकाश आवाज देतो. नंतर अर्णव पण धावत धावत येतो. मग आता ईश्वरीला ते पाणी देतात. इशू काय झालं तुला असं म्हणत धावत नमू पण येते. आता नमूला कळतं की काहीतरी तिला प्रॉब्लेम झाला असणार, म्हणूनच ती असं खाताना म्हणजे हे करते. आता सगळ्यांना विचार येत असतो की अचानक ईश्वरीला हा त्रास कसा काय झाला. तेव्हा मग ईश्वरी ही तिथे पडलेली असते. ती म्हणते की मी जरा जाते. नम्रताच्या मनात विचार येतो की हाच तो क्षण आहे, मला एकांतात ईश्वरीच्या डोळ्यामध्ये ते ड्रॉप्स घालता येतील, म्हणजे तिला दिसणार नाही स्पर्धेमध्ये. म्हणून ती नमू आता इशूला घेते आणि म्हणते की जिजू, मी तिला जरा रेस्टरूममध्ये घेऊन जाते, म्हणजे तिला बरं वाटेल आणि स्पर्धेसाठीही ती रेडी होऊ शकते. तेव्हा मग इशूला ती चल इशू असं म्हणून घेऊन जाते आणि मग त्यानंतर अर्णव वगैरे सगळे म्हणतात की ईश्वरी प्लीज काळजी घे, आणि अर्णव सगळ्यांना थँक्यू सो मच, प्लीज बी सीटेड असं म्हणून तिथून बाजूला जातो. नमू आता इशूला घेऊन तिथे रेस्टरूममध्ये येते आणि नंतर ती म्हणते की प्लीज इथे बस. आकाश म्हणतो की दादा डोंट वरी, आता ती ठीक आहे, नमू बघेल काय करायचं ते. त्यानंतर आता नम्रता म्हणते की काय झालं ताई, अचानक तुला असं कसं काय झालं, तुला गरगरले कसे. तेव्हा ती म्हणते की हो अगं ॲक्च्युली तसं काय झालं, मी व्यवस्थित काही खाल्लं नाही ना, त्यामुळे माझं उपासामुळे होतं हे सगळं. ठीक आहे, वाटेल मला बरं, काही खाल्लं नाही ना सकाळपासून म्हणून. तेव्हा नमू म्हणते की बरं ठीक आहे चालेल, मी एक काम करते. तेव्हा ती म्हणते की जरा इथे AC लावशील का, म्हणजे मला जरा बरं वाटेल, कोंडल्यासारखं वाटतं आहे, जरा गुदमरल्यासारखं. मग नमू म्हणते की थांब, हा जो काही फॅन आहे ना, तो पोर्टेबल फॅन ती तिथे इशूच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करते आणि तिच्या डोक्यात विचार येतो की हीच ती संधी आहे ज्या क्षणामध्ये मला या फॅनमध्ये औषध घालता येईल आणि ते इशूच्या डोळ्यापर्यंत पोहोचवता येईल. म्हणूनच ती आता एक काम करते. ईश्वरीचं लक्ष नसतं त्याच वेळेला नमू तिच्या त्या पर्समधून ती बॉटल काढते आणि मग त्या औषध म्हणजेच त्या फॅनच्या आतमध्ये ती ते लिक्विड टाकते, जेणेकरून ईश्वरीची दृष्टी ही जरा वेळासाठी जाईल आणि ती औषध टाकून ईश्वरीच्या समोर ते घेऊन येतच ते फॅन. तेव्हा मग फॅन आणल्यानंतर ती म्हणते की इशू असा ह्याच्यासमोर डोळे करून बघ आणि या फॅनकडे बघ, म्हणजे तुला जरा झोप लागेल आणि तुला जरा बरं वाटेल. आता नम्रता तिच्यासमोर तो फॅन घेऊन उभी आहे. वल्लरीची मैत्रीण म्हणजे सौदामिनी फायनली खुश होते. चला तर मग बहिणीच्या विरोधात शेवटी उभी राहिलीच असं म्हणून तिचा जो काही प्लॅन आहे तो सक्सेस झाल्याचा आनंद गालातल्या गालात हसून असते, बाहेरून सेलिब्रेट नम्रताला करत बघत असते. मग आता तिच्याकडे ती बघत असताना ईश्वरीला जरा डोळे अशी झोंबल्यासारखे होतात. ती म्हणते की नमूताई जरा असं का वाटतंय. ईश्वरीला ती म्हणते की एक काम कर, तू डोळे बंद कर आणि इथे पडून राहा आणि थोड्या वेळाने तुला आम्ही उठवतो. मग ईश्वरी आता झोपते. त्यानंतर नम्रता बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर तिचं लक्ष जातं की देशमुखबाईकडे. देशमुखबाई तिच्याकडे गालातच हसत बघत असते. त्यानंतर मग आता नम्रता विचार करते की मी हे चुकीचं केलं आहे का, पण नंतर ती म्हणते की नाही, जे काही केलं ना ते अगदी मी योग्यच केलं. तिची नजर जाते आता बाहेर आल्यावर देशमुखबाईकडे. ती चोरट्या नजरेने तिच्याकडे बघते, पण देशमुख मात्र गालातल्या गालात हसून तिला इशारा देते की तुझं काम झालं आहे आणि तू आता माझ्या टीममध्ये आहेस. देशमुख तिला म्हणते की पुढचं तुझं जे सगळं काही आहे ना ते माझं बोलणं झालेलं आहे, त्यामुळे काळजी करू नकोस. नम्रता तिथून निघून जाते. ईश्वरी मात्र आता झोपलेली असते आणि वल्लरी म्हणते की चला, म्हणजे आता माझं काम झालं, ते ओके झालं. ईश्वरीला बघून ती गालातच असून बाहेर पडते. ईश्वरीला त्या डोळ्यांमध्ये ड्रॉप्स गेल्यामुळे तिला आता झोप लागल्यासारखी झालेली असते. थोड्याच वेळात तिथे अर्णव येतो आणि म्हणतो की मिस इंदोर. आता तो तिला उठवतो आणि मग म्हणतो की मिस इंदोर तुला झोप लागली आहे का.
ती म्हणते की हो, म्हणजे माझा जरा डोळा लागला होता, काय झालं? तेव्हा तो म्हणतो की नाही, इट्स ओके, पण थोड्याच वेळात कॉम्पिटिशन सुरू होणार होती, म्हणजे तशी अनाऊन्समेंट केली आहे त्यांनी. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ठीक आहे उठते मी. अर्णव म्हणतो की तुला जर ठीक वाटत नाही तर इट्स ओके, मी सांगतो त्यांना. ईश्वरी म्हणते की नाही तसं काही नाही, आता मला बरं वाटतंय, चला आपण जाऊया लवकर, नाही तर उशीर व्हायचा. म्हणून ईश्वरी आणि अर्णव दोघंजणी आता जायला लागतात. ईश्वरीला तो विचारतो की तुला आता बरं वाटतंय ना? त्यावेळेला ईश्वरी म्हणते की हो, आता मला बरं वाटतंय. नंतर मग आता ईश्वरी ही शांत असते. ती म्हणते की मला आता ही स्पर्धा जिंकणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. काहीही झालं तरी अर्णव सर, ही स्पर्धा जिंकणं तेवढंच गरजेचं वाटतंय मला. असं म्हटल्यानंतर इथे आता दोघंजणही विचार करत असतात. अर्णव सांगत असतो की काहीही झालं तरी या गोष्टी आपल्याला जिंकणं हे खूपच गरजेचं आहे. ईश्वरी म्हणते की ती देशमुखबाई याच गोष्टीसाठी वाट बघते की आपण कधी हरतोय आणि आपल्याला कधी सात्विक फॅशन हातून जातोय. पण आपण असं कधी करायचं नाही आहे. अर्णव सर, आपण दोघांनी मिळून करायचे जे करायचे, आणि या किचनच्या राऊंडमध्ये जरी तुम्हाला काही करायचं नसेल तरीही तुमची कुठली तरी साथ मला खूप गरजेची असणार आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यासोबतच राहा. आणि सर, आपण जिंकायची पूर्ण कोशिश करायचे, माहिती आहे ना, ठरलं आहे आपलं तसं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो, ठरलं आहे. आता फायनली तिथे किचन एरियामध्ये सगळे कंटेस्टंट आलेले असतात आणि नंतर कंटेस्टंट किचन एरियामध्ये येऊन त्यांचा पहिला राऊंड असतो की लोकचवीचा नवा अंदाज. आता हा पहिला राऊंड असताना ती अँकर तिथेच बोलत असते की तुमच्यासाठीचा पहिला राऊंड आहे हा लोकचवीचा नवा अंदाज. म्हणजे प्रत्येक कंटेस्टंटला एक पदार्थ दिलेला असणार आहे, परंतु जो काही पदार्थ असेल तो प्रेझेंट कसा करतायत, म्हणजे तो पदार्थ हा फ्युजन पद्धतीने प्रेझेंट करावा लागणार आहे. म्हणजे एक गोष्ट असणार आहे ते म्हणजे एखादी व्यक्ती किचन एरियामध्ये असेल आणि ती किचन एरियामध्ये जे काही बनवायचे ते बनवेल, परंतु त्याच्याबरोबरचा जो काही पार्टनर असेल त्या पार्टनरला त्या संबंधित लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या आपल्या बनवणाऱ्या पार्टनरला येऊन द्याव्या लागणार आहेत. म्हणजे ज्या काही वस्तू असतील त्या सगळ्या वस्तू या आणायच्यात आणि त्यासाठी आणि डिस्कस करण्यासाठी फक्त टाईम असेल तो 2 मिनिटाचा. आता त्या 2 मिनिटामध्ये त्या सगळ्या गोष्टी कलेक्ट करायच्यात आणि आपल्या पार्टनरपर्यंत विदिन 2 मिनिट्स त्या गोष्टी आणून द्यायच्या आहेत. आणि त्यानंतर मग बनवण्याच्या गोष्टीला सुरुवात होईल आणि तो पदार्थ विशिष्ट बनवण्यासाठी आपल्या जो काही बनवणारा कंटेस्टंट आहे त्याला देणार आहेत फक्त अर्धा तास. आणि त्यामुळे त्या वेळेमध्येच तेवढा पदार्थ झाला पाहिजे. मग प्रत्येकासाठी आता जे काही पदार्थ असणार, नमूला मिळतो पदार्थ फ्युजन इंदोरी पोहे, जे तिला अगोदरच चीट करून माहीत असतात. ईश्वरीला मिळतो फ्युजन वडापाव. असे प्रत्येकाला वेगवेगळे काही पदार्थ मिळतात आणि जो तो आपापल्या परीने ते पदार्थ बनवायला बघणार असतो. नंतर मग टाईम स्टार्ट्स नाव असं म्हटल्यावर अर्णव आणि जे बाकीचे स्पर्धक आपल्या जोडीदाराबरोबरचे असतात सगळे तुटून पडतात त्या सामानावर. प्रत्येकजणाला ज्याप्रमाणे डिश मिळाले त्याप्रमाणे प्रत्येकजण त्या पदार्थावर जाऊन धाव मारत असतो. तेव्हा मग ईश्वरी, अर्णव हे सगळे एक्साइटेड असतात. सगळे पदार्थ सौदामिनी क्रिएशनचा जो माणूस असतो तो देखील सगळे पदार्थ अर्णवच्या पुढे जाऊन घ्यायला बघत असतो. पण अर्णव ईश्वरीने सांगितल्याप्रमाणे सगळं सामान व्यवस्थित अगदी आणतो. नमो तिथून ओरडत असते की आकाश तिकडून मला ते शेंगदाणे घ्या, हे घ्या, असं सगळ्यांचं चालू असतं. सगळेजण स्पर्धक जे काही अगदी म्हणजे पटापट करायला बघत आहेत ते पाहून मामा आणि बाकीचे असतात. अंजली अर्णवकडे बघत असते की तू बघ चिंटू बघ कसा धावतोय तो बघ, असं म्हणून प्रत्येकाचे आपले रिॲक्शन वेगळे असतात. फायनली सौदामी क्रिएशनचं जे काही सामान ते कलेक्ट झालेलं आहे आणि 1 मिनिट व्हायच्या आधी अर्णवला लक्षात येत नसतं की नेमकं बेसन पीठ कोणतं आणि दुसरं पीठ कोणतं. म्हणून तो ईश्वरीला आणून दाखवतो. ईश्वरी बघते की हां सगळं आहे, म्हणजे बटाटे आहेत, कांदा मिरची लसूण सगळं आहे, पण एक राहिलं, पीठ राहिलं तुमचं. तेव्हा तो म्हणतो की हे काय पीठ? बेसनचं पीठ. ईश्वरी म्हणते की नाही हो, बेसन पीठ नाही, याला सत्तूचं पीठ म्हणतात. मग तो म्हणतो की अरे हे तर बेसनसारखं दिसतंय बघ ना, येलो. ईश्वरी म्हणते की नाही हो, हे सत्तूचं पीठ, आता याच्यापासून मी वडा कसा बनवणार? तेव्हा अर्णव म्हणतो की आता काय करू मी जातो. मग तोपर्यंत 3 सेकंड होतात आणि फायनली टाईम ऑफ होतो. ती ओरडते टाईम ऑफ. मग आता ईश्वरी म्हणते की हे काय करताय सर, बघितलं का तुम्ही, हे सत्तूचं पीठ आहे, याच्यापासून मी कसं बनवू वडा आता? मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर सॉरी. तर फायनली आता टाईम ऑफ झाला आहे आणि तिथून बघून सौदामिनीबाई हसते की बाबा आता यांची तर वाट लागली. ईश्वरी म्हणते की आता काय करायचं? अर्णवला आणि बाकीच्या सगळ्यांना म्हणतात की आता तुम्ही जाऊन बाजूला बसा. बाकीचे सगळे बाजूला व्हा. फायनली आता तो टाईम संपला आहे. पुढचा टाईम आहे की अर्धा तासात जेवण बनवायचं आहे. कसं ते आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.
पुढच्या भागामध्ये आता सगळेजण टेन्शनमध्ये आहेत की कोण कसं काय बनवते. प्रत्येकजणाला पदार्थ मिळालेले आहेत आणि त्यानंतर मग पदार्थ मिळाल्यावरती ती अँकर सांगते की सगळ्यांना आता हे पदार्थ बनवायला घ्यायचे. ज्याला ज्याला जसे जसे सामान मिळाले आहे तसं तसं त्याने बनवायला घ्यायचे. ईश्वरीला आत्तापासूनच डोळ्यांना इचिंग व्हायला सुरुवात झाली आहे. ईश्वरीला त्रास होत असतो. त्याच वेळेला आता इथे नम्रता आणि बाकीचे सगळे पदार्थ बनवतात. नमूला तर अगोदरचं सगळं सामान माहीत असतं, म्हणजे तिला काय बनवायचे. तिचं अर्ध लक्ष ईश्वरीकडे जातं. ईश्वरी काय बनवते काय नाही. आता ईश्वरीने ते सत्तूच्या पिठापासून कसं तरी बेसनाचा सारखा घोल तयार केलेला असतो आणि ती फ्राय करायला वड्यासाठी म्हणजे टाकणार असते. आणि ईश्वरी आता बाजूला गॅसवर कढई ठेवते आणि त्यात तेल उकळत असतं. आणि हे तेल उकळत असताना मात्र खूप जास्त दूर व्हायला लागलेला असतो आणि तेच करत असताना आता ईश्वरीचे डोळे जरा जळजळल्यासारखे होत असतात आणि त्यामुळे ईश्वरीला डोळ्यांना त्रास होत असतो. तिला काय करावं काहीही सुचत नसतं. आणि हे सगळं होत असताना आता ईशू म्हणते की हे गणू बाप्पा, मला काय होतंय काहीच कळत नाही आहे. तिला आता खूप त्रास व्हायला लागलेला असतो. तिचं लक्षच कुठे न लागल्यासारखं होतं. अर्णवचं लक्ष सगळं मात्र ईश्वरीकडे असतं. तो काय करायचं काय नाही हे सगळं तिच्याकडे बघत असतो. ईश्वरी म्हणते की मला काहीतरी त्रास होतोय. नमू मात्र इथे घाईघाईने मस्तपैकी पोहे बनवायला घेते. तिचं लक्ष तिच्या कामाकडे आहे, अर्ध ईश्वरीकडे. तेवढ्यातच आता हे सगळं होत असताना ईश्वरीचा हात हा म्हणजेच तिचे डोळे बंद असल्यामुळे तिचा हात जळत्या उकळत्या तेलामध्ये जाणार असतो. तेवढ्यातच अर्णव पटकन धावून तिच्यापर्यंत येतो. 1 मिनिट मिस इंदोर थांब 1 मिनिट असं म्हणून पटकन तो तिला आता थांबवतो. आणि तिला थांबवल्यानंतर मग ईश्वरी म्हणते की काय झालं अर्णवचं. तेव्हा आता अर्णव तिला तिथेच थांबवतो आणि म्हणतो की मिस इंदोर थांब, हे सगळं नाही करू शकत तू. तेव्हा आता अर्णवने बघितल्याबरोबर सगळे धावत येतात. देवसरे आणि बाकीचे सगळे मॅनेज करणारी टीम ज्युरीज सगळे येतात आणि म्हणतात की 1 मिनिट हे सगळं काय सुरू आहे. तेव्हा मग तो म्हणतो की मॅम हिला काहीतरी त्रास होतो, 1 मिनिट. ईश्वरी म्हणते की मला काही कळत नाही आहे, मला दिसतच नाही आहे की नेमकं हे सगळं काय होतं आहे ते. तेव्हा आता तेवढ्यातच आकाश म्हणतो की ईश्वरी काय होतं आहे काय तुला. तेव्हा ईश्वरी म्हणते की सॉरी पण अर्णव सर मला कळत नाही आहे, मला दिसतच नाही आहे. मग तेवढ्यातच अर्णव म्हणतो की मिस इंदोर प्लीज तू जरा बाजूला ये. आता तो तिला तिथून बाजूला घेतो आणि त्यानंतर मग देवसरे येऊन बोलतात की सॉरी मिसेस राजेशिर्के, परंतु तुम्हाला काही दिसतच नाही आहे तर तुम्ही या सगळ्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेटच कसं करू शकता. तुम्हाला न दिसता पार्टिसिपेशन करता येत नाही आहे. तेवढ्यात तिथे डॉक्टरही आलेले असतात ईश्वरीचे डोळे वगैरे चेक करण्यासाठी. पण त्यांनी सांगितलेलं असतं की सॉरी यांना दिसत नाही आहे, त्यामुळे काहीच सांगता येत नाही आहे. ते अर्णव ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर प्लीज तू बाजूला उभी राहा. पण ती काही ऐकायला तयार नाही आहे. ईश्वरी म्हणते की नाही सर, काहीही झालं तरीही मी स्पर्धा अर्धवट सोडू शकत नाही. मला या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे म्हणजे आहे. आता मात्र देवसरीला आनंद होतोय आणि त्याचप्रमाणे सौदामिनीला की ईश्वरीला काही करता पार्टिसिपेट करता येत नाही आहे. तेव्हा मग ईश्वरीला बाहेर काढण्यासाठी सगळ्यांची तयारी असते, पण ती काही तयार नाही आहे. आता मात्र जजेस हे ईश्वरीला दुसरा कोणता चान्स देतील का, किंवा हे सगळे पदार्थ म्हणजे हा पदार्थ बनवताना ईश्वरीला अचानक कुठल्या काही प्रचिती होऊन ती पुन्हा पदार्थ बनवू शकेल का. सगळं पाहणं हे खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.